हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आजचा आपला टॉपिक आहे ड्राय स्किन। तर त्याचे काय कॉजेस आहेत आणि त्यावर आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो आणि लास्ट म्हटलं तर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, हे आपण आज पाहणार आहोत। तर कॉजेसमध्ये म्हटलं तर इन्व्हायरमेंट कॉजेस असू शकतात। मग त्यामध्ये खूप थंडी असेल किंवा खूप गरमी असेल, जर ती व्यक्ती फ्रिक्वेंटली वॉश करत असेल आपल्या स्किनला, इनॲडिक्वेट वॉटर इनटेक असेल, जर ती व्यक्ती प्रॉपर पाणी घेत नसेल किंवा डिहायड्रेशन त्या व्यक्तीचं जास्त होत असेल, स्विमिंग क्लोरिनेटेड वॉटरमध्ये जर ती व्यक्ती जास्त करत असेल, फार्मर्समध्ये सुद्धा म्हणजे जे लोक जास्त उन्हामध्ये काम करतात, म्हणजे मग ते फार्मर्स असो किंवा वर्कर्स असोत, यांच्यामध्ये ड्राय स्किनचं प्रमाण जास्त असतं। वयामानाने जसं जसं वय वाढतं त्याप्रमाणे ड्राय स्किन वाढू शकते। सन डॅमेज म्हणजे सनलाईटवर जर डायरेक्ट आपल्या स्किनशी म्हणजे कॉन्टॅक्ट होत असेल तरीसुद्धा काही सोप्स पण अशा असतात की त्याच्यामुळे सुद्धा ड्राय स्किन होऊ शकते। आणि लास्ट म्हटलं तर विटॅमिन आणि मिनरल डेफिशियन्सी जर पेशंटमध्ये असेल तर यामध्ये आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो किंवा काळजी घेऊ शकतो। तर ड्राय स्किनमध्ये आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो, तर आपल्या डाएटमध्ये किंवा आपण कोकोनट वॉटर घेऊ शकतो। कोकोनट वॉटर म्हटलं तर हे खूप सारं त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं, कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं, पोटॅशियम असतं। तर यामुळे आपली स्किन ड्राय होण्यापासून वाचते। त्याच्यानंतर आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे, आपली झोप व्यवस्थित घ्यायची आहे, 8 ते 9 तास आपल्याला झोपायचं आहे। कॉफी आणि ड्रिंक म्हणजे अल्कोहोल आपल्याला अवॉइड करायचं आहे किंवा कमी करायचं आहे। स्मोकिंग पूर्णपणे अवॉइड करायचं आहे आणि आपल्याला योगा करायचा आहे। आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट। तर यामध्ये आपण काय करू शकतो ड्राय स्किनसाठी, तर फर्स्ट म्हटलं तर कॅलेंड्युला अँटीसेप्टिक लोशन आहे, आपल्याला 3 टाइम्स चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे, मसाज करायचा आहे। रेमेडीमध्ये म्हटलं तर पेट्रोलियम 2 ड्रॉप्स आपल्याला मॉर्निंगमध्ये घ्यायचे आहेत। सेकंड मेडिसिन म्हटलं तर ॲल्युमिना 2 थेंब दुपारी घ्यायचे आहेत। आणि लास्ट मेडिसिन म्हटलं तर सारसापॅरिला 200, हे सुद्धा आपल्याला 2 थेंब रात्रीच्या वेळी घ्यायचं आहे। तर आपल्याला ड्राय स्किनला खूप छान रिझल्ट मिळून जातो। तर असेच तुम्हाला स्किनशी रिलेटेड किंवा क्रॉनिक डिसीजेसशी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे माझे नोटिफिकेशन मिळतील आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।